सुप्रभातम. राजाज्ञेनुसार सैनिकांनी पुंडलिकाच्या हातात हातकड्या घातल्यात. राजेसाहेब, मजवर दया करा हो, मी खरंच चोर नाही म्हणत त्यानं सगळी हकीकत कथन केली. रोहिदासाच्या गंगार्पण पैशामुळं मिळालेलं कंकण आणि उपासमार होऊ नये म्हणून हे दुष्कृत्य माझ्या हातून घडलं. माझी पत्नी, माझे माता पिता तिकडे उपाशी आहेत हो. कृपा करून मग आता धर्मशाळेत जाऊ द्या. सैनिकांनी पुंडलिकाला हातकड्या घातल्यावर राजाने प्रधानाला आज्ञा केली, प्रधानजी, या भामट्या प्रवासाबरोबर तुम्ही काही सैनिक घेऊन त्या रोहिदासाकडे जा. त्यानं दिलेल्या पैशाची आणि कंकणाची शहानिशा करा. रोहिदासाला म्हणा, गंगा मातेची प्रार्थना करून दुसरं कंकण त्वरेनं मिळव, अन्यथा त्या रोहिदासाला आणि ह्या पुंडलिकाला बंदी बनवून येथे आणा. आपण दोघांनाही कारागृहात डांबून ठेवू. आमच्या राणीसाहेबा शोकमहालात रुसून बसल्या आहेत. त्यांचं दुःख आमच्यानं बघवणार नाही. त्वरेनं दुसरं कंकण घेऊन या. राजाज्ञा होताच लवाजम्यासह पुंडलिकाला बंदी बनवून प्रधान रोहिदासाच्या घरी दत्त म्हणून हजर झालेत. सकाळच्या प्रहरी संत रोहिदास आपल्या मात्यापित्याच्या सेवेत मग्न होते. प्रेमभरानं त्यांनी आपल्या मातापित्यांना स्नान घातलं. स्वहस्ते रांधून छोटे छोटे कवल दोघांनाही अगदी स्नेहभराने भरवलेत. भोजन झाल्यावर त्यांना पाळण्यात बसवून रोहिदास आपल्या कामाला लागलेत. मान वर न करता एकाग्रतेनं चाललेली रोहिदासाची मातृपितृ सेवा बघून सगळेच सैनिक थक्क झालेत. सगळं झाल्यावर रोहिदासाचं लक्ष त्या लवाजम्याकडे गेलं. काशी यात्रेला निघालेल्या पुंडलिकाच्या हातातील हातकड्या बघून त्याला आश्चर्यच वाटलं. प्रश्नार्थक मुद्रेनं तो पुंडलिकाकडे बघू लागला. पुंडलिकानी त्यास सगळा वृत्तांत सविस्तरपणे कथन केला. रोहिदासा, अरे उपासमारीनं माझी मती भ्रष्ट झाली रे, आणि म्हणून मी पापाचरण करण्यास प्रवृत्त झालो. कृपा करून मला वाचव. राणी साहेबा दुसऱ्या कंकणासाठी रोसून बसल्यात. राजानं मला चोर समजून हातकड्या घातल्यात. तू जर मला वाचवलं नाहीस ना, तर माझी पत्नी आणि माता पिता तिकडे माझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत रे. ते अन्नानं करून मरतील. खूप आशेनं मग तुझ्याकडे आलो आहे रे रोहिदासा. पुंडलिका, अरे मी गंगामाईला प्रार्थना करतो आणि तुला सोडवायचा प्रयत्न करतो बरं. अन्यथा आपल्या दोघांचीही कैद निश्चित आहे बरं. रोहिदासानं विहिरीतून एक घागर पाणी घेतलं. हर हर गंगे भागीरथी म्हणत त्यानं स्नान केलं. दुसऱ्या घागरीनं चामडं भिजवण्याचं कुंड अगदी स्वच्छ धुतलं. त्यात गंगा समजून पाणी भरलं. मात्या पित्यांना प्रणाम करून त्यानं गंगामय्याची प्रार्थना केली. जय गंगामय्या, मला मंत्र तंत्र जप तप पूजा अर्चा काहीच माहीत नाही ग. मी केवळ गुरुच्या आदेशानुसार मात्या पित्याची सेवाच करत आलो आहे. कृपा करून पुंडलिकाजवळ दिलेल्या कंकणाचं जोड कंकण मला प्रदान कर, अन्यथा पुंडलिकाचा परिवार उद्ध्वस्त होईल ग. प्रधान आणि त्याचे शिपाई सगळेच श्वास रोखून बघतच राहिलेत. चपला बुडवण्याच्या कुंडात चक्क रत्न आणि माणकानं जडलेलं कंकण चकाकत होतं. रोहिदासाची झोपडी त्या कंकणाच्या तेजामुळं उजळून निघाली. तेव्हापासून मन चंगा तो कठौती में गंगा ही म्हण रूढ झाली. प्रधान आणि सगळेच शिपाई रोहिदासाच्या पाया पडले. पुंडलिक देखील त्याला शरण गेला. प्रधान पुंडलिकाला घेऊन राज्यात परतला. राजाला त्यानं सगळी हकीकत कथन केली. राजानं पुंडलिकाला मुक्त केलं. तो स्वतः रोहिदासाच्या दर्शनाला गेला. कंकणाच्या मोबदल्यात राजानं रोहिदासाला अमाप संपत्ती देऊ केली, पण त्याला मात्र कशाचाही मोह नव्हता. हे राजन, मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची गरज भागवण्यापुरता नक्कीच कमावतोय रे. मी समाधानी आहे त्यात. मला
अधिक संपत्ती गरजेची नाही. ती संपत्ती तुझ्याच कामाची आहे. आवश्यकता नसताना कशाचाही मोह धरू नये. राजाला रोहिदासाच्या निर्मोही वृत्तीचं फारच कौतुक वाटलं. कैदेतनं मुक्त झाल्यावर पुंडलिक धावतच धर्मशाळेत गेला. आपल्या मात्या पित्यांना, पत्नीला भेटला. सगळा वृत्तांत कथन केला. सगळ्यांनाच रोहिदासाच्या दर्शनाची ओढ लागली. सगळेच सपरिवार रोहिदासाच्या दर्शनाला निघालेत. तिथं पोहोचल्यावर पुंडलिकाने त्याच्या चरणावर डोकं ठेवलं आणि अश्रूंनी त्याच्या चरणांना अभिषेक केला. रोहिदासा, तू धन्य आहेस रे बाबा. इतक्या लांब पायपीट, हालअपेष्टा, उपासमार सहन करून आम्ही काशी यात्रा केली. पुण्य तर फारच दूर, आमची साधी मनोवृत्ती देखील पालटली नाही बघ. चोरीचा मोह मला अनावर झाला. तुम्ही तर घरीच सेवेत मग्न आहात आणि तरीही प्रत्यक्ष गंगामाईनी चांबडं भिजवण्याच्या कुंडात तुम्हाला दर्शन दिलं. आजपासून तुम्ही माझे गुरु आणि मी तुमचा शिष्य. पुंडलिका, तू तर विप्रकुळात जन्म घेतलास रे. मी साधा चर्मकार. मी तुझा कसा गुरु होऊ शकतो? रोहिदास महाराज, तुम्ही जर माझा शिष्य म्हणून स्वीकार करणार नसलात ना, तर मी येथेच ठाण मांडून बसेन. आता मात्र रोहिदासांचा नाईलाज झाला. पुंडलिका, तुला अनुग्रह देण्यापूर्वी माझ्या पूर्वायुष्याची कथा लक्षपूर्वक ऐकावी लागेल आणि त्यापासून बोध देखील घ्यावा लागेल बरं. पुंडलिकानं संमती दर्शवली. शेष कथाभाग पुढील शृंखलेत. अनन्य भावे मातृपितृ सेवा करणाऱ्या, उत्तम आचार विचार आणि मात्या पित्यांची अनन्य भक्ती करणाऱ्या, स्वतःचा परमोत्कर्ष घडवून आणणाऱ्या संत शिरोमणी रोहिदासांना, भक्तश्रेष्ठ पुंडलिकांना आणि जगदाधार विठू माऊलींना माझे कोटी कोटी प्रणाम.